लगेच सलामीची जोडी मैदानावरती जाऊ द्या विनंती असेल महेश स्पोर्ट्स शेलगर या टीमला मी विनंती करतो की आपली सलामीची जोडी प्लीज लगेचच मैदानात पाठवा. चला फिल्डिंग सजवून घ्या. पंचांना विनंती असेल पंच आपण देखील जा. चला मॅच ऑन करायचे. चौथा सामना पाहतोय निलेश इलेव्हन जावळे विनर्स आणि त्यांच्या विरुद्ध महेश स्पोर्ट्स शेलगर. थोडा मागे चाललोय कारण चौथा सामना शेड्यूल प्रमाणे 12:30ला प्रणय सुरू व्हायला हवा होता. मात्र आता काही सामने लांब लचक झाले आणि त्यामुळे आता थोडा वेळापत्रक बिघडलाय. चला मॅच कडे लक्ष देऊया. निलेश इलेव्हन जावळे विनर्स आणि त्यांच्या विरुद्ध महेश स्पोर्ट्स शेलगर. मॅच ऑन होईल. इम्पॉर्टंट मॅच आहे. उल्वेन नोड प्रीमियर लीग स्पर्धा पाहतो. पर्व 6व. क्रिकेट रसिक क्रिकेट खेळाडू संपूर्ण आमची आयोजन कमिटी या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेत असताना तर टॉस जिंकलाय आपण पाहतो. निलेश इलेव्हन जावळे विनर्स या संघाने निर्णय घेतला. क्षेत्ररक्षण फलंदाजीसाठी आमंत्रित केले महेश स्पोर्ट्स शेलगर संघाला. या संघाने मागच्या सामन्यामध्ये आपला दबदबा दाखवला. एक सुपर ओव्हरचा सामना पाहिला हाय व्होल्टेज. या अगोदरचा सामना पाहिला जो धावांचा उच्चांक होता आणि त्यानंतर ही लढाई आपण पाहतो. आता जरूर आपल्याला दोन संघांमध्ये महेश स्पोर्ट्स शेलगर आणि निलेश इलेव्हन जावळे विनर्स. मॅच ऑन होईल. आघाडीची जोडी सरकले. आदित्य भगत आदेश पाटील अनिकेत कोळी दोन सलामीवीर. गोलंदाजी करताना निलेश इलेव्हन जावळे विनर्स कडून गोलंदाज आदित्य भगत. 5 षटकाचा पूर्वार्ध. मागच्या काही सामन्याचा लेखाजोखा आपण पाहिला तर धावा बनल्या. काही सामन्यामध्ये चित्र वेगळं पाहिलं. गोलंदाजींचा दर्जा पाहायला मिळाला आणि आता या सामन्याचा निकाल का असेल. आज आपण पाहतोय हा चौथा सामना आहे. यानंतर बेलपाडा रॉयल्स खेळलेला गवान योद्धास विरुद्ध आपण पाहतो लीग स्टेजच्या मॅचेस. त्यानंतर आपण पाहतो मीरा स्पोर्ट्स मोरावे 2 आत करेल. पुन्हा एकदा सान्वी गोल्ड MD खारकर प्रतिष्ठान यांच्या विरुद्ध. मात्र आता सामना पाहतोय महेश स्पोर्ट्स शेलगर बॅटिंग करतोय. मॅच ऑन होईल. आदित्य भगत पहिला चेंडू. अनिकेत कोळी स्ट्रायकर एंडला. पहिला चेंडू सावध फटका. मिडऑफला प्रयत्न जरूर झाले मात्र मिडऑन कडे बॅकअप चांगलं होतं. पूर्वार्धामध्ये तुम्हाला धावा बनवाव्या लागतात. धावा बनवणं संघासाठी धावांचं रथीप उभा करणं उच्चांकाकडे वाटचाल करणं बऱ्याच हालचाली जेव्हा बॅटिंग टीम असते योजना आखल्या जातात आणि खेळामध्ये गेम प्लॅन हा खूप महत्वाचा असतो. एक महत्वाचा घटक असतो. आदित्य भगत सिंगल आले. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करताना महेश स्पोर्ट्स शेलगर संघ. पुढचा चेंडू गती कमी केली. टॅप केलाय. सावध फटका. इनसाइड सर्कल फील्ड तिथे चांगली झाली. 2 धावा. आदित्यनं संघासाठी चांगली सुरुवात करून देतो. 5 या षटकामध्ये धावा त्यांना बनवायचे. धावांची आघाडी मिळवणं अगदी मागच्या 2-3 सामन्यामध्ये पाहिलं फलंदाजांची दादागिरी होती. मात्र या सामन्यामध्ये पाहूया काय होणार. दुसरा अंक आपल्याला खूप काही सांगून जाईल. आदित्य भगत आदेश पाटील आणि अनिकेत कोळी. लाईन पाहिली. स्वीप करण्याचा प्रयत्न. नजर स्थिर होती आणि त्यानंतर शॉर्ट सिलेक्शन केलं. कनेक्शन झालं नाही. आदित्यनं पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी हाताळतो. मग उन्हाचा तडाखा सुद्धा तेवढा. राजकिरण कोळी सर आज पाहिलं टेम्परेचर थोडा जास्त वाटतो आणि हिवाळ्याचा ऋतू जरी असला तरी आपण कडक ऊन पाहतो. सावध पवित्र आहे. धारदार गोलंदाजी समोर कुठल्याही प्रकारचे आपण पाहतो फटकेसाठी प्रयत्न मिळत नाही. सिंगल डबलवर समाधान जरूर असेल. या 2 धावा अर्जित करून संघ पुढे सरकलाय. टोटल रन्स पाहतो एकूण धावा 4. बॅटिंग करत असताना महेश स्पोर्ट्स शेलगर संघाला पाहतो. उल्वेन नोड प्रीमियर लीग पर्व 6व UNPL धमाका. आदित्य भगत लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे. बाहेर चेंडू होता. टॅप करण्याचा प्रयत्न. नजर स्थिर होती. अनिकेत कोळीला तिथे पाहिलं. आतापर्यंत अनिकेतनं 4 चेंडूचा सामना केला. 2 डॉट खेळला आणि धावा धावफलकावरती आदित्य भगत. एकही मोठा फटका नाही. एकूण धावा 4. पहिले षटक प्रगतीपथावर.
गती कमी केली, ऑन साइडला टॅप करतोय. गोलंदाजीचा दर्जा चांगला आहे, पॉवर प्ले मध्ये काहीच करून दिलं नाही. गोलंदाज आदित्य भगत, गुड बॉलिंग. निलेश इलेव्हन जावळे विनर्स, फक्त धावा दिल्या 5. तर ह्या मॅचच्या अगोदरचं मॅच झाली, त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शुभम आपण यायचा आहे. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन ते सन्मानित केलं जाईल. कृपया करून आपण यायचं आहे. ओटी कॉम्बॉक्स. आदित्य भगत, निलेश इलेव्हन जावळे विनरसाठी शेलगरचा हा गोलंदाज पाहिला. 8500 पॉईंट तो सोल्ड आउट झाला होता. संघमालक प्रमोद कडू, प्रसाद गरत संघनायक. मॅच मात्र स्लो चाललेत. चौथा सामना सुरू आहे. 8 मॅचेस कव्हर करायचे, थोडा स्पीडअप असावा. 10 वाजता चेंडू पडलाय, मात्र लांब लचक सामने झाले. धावांचा उच्चांक पाहायला मिळाला. टीम मीटिंगची परवानगी नाहीये. आक्रमण करतोय, चढवला हल्ला आणि चेंडू स्टेट हिटचा फुल स्ट्रोक आलाय. दणदणी षटकार. सुप्रसिद्ध उद्योजक श्री भास्कर शेटघर यांचं स्वागत करतो आम्ही. आपण आसनस्थ व्हावं. तसंच गव्हाणचे श्री परेश ठाकूर यांचं शुभागमन. ओटी कॉम्बॉक्स. मनीष, एक षटकार, आणखीन एक तडाखा, व्हेरी क्लोज, आणखीन एक धमाका, आणखीन एक षटकार. का बॅटिंग सूर्य. अनिकेत कोहलीनं आदित्यचा अभ्यास केला, मात्र आता मनीषवर तो तुटून पडलाय. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. धावसंख्येचा जो आलेख मंदावला होता आणि त्यानंतर कुठेतरी विस्फोटक रूप धारण करतो. अनिकेत कोहलीला पाहतोय. स्ट्रायकर एंडला सलग 2 चेंडूवर 2 षटकार. या वेळेला क्लिक करतोय. चेंडू चाललाय जरूर फाईन लेगला. मिळतील 4 धावा. गुड कमबॅक, व्हेरी गुड बॅटिंग. बॅटिंग करत असताना अनिकेत कोहली. सामना सुरू ठेवा, एकत्रित राहू नका. वेळ आपल्याला वाचवायचे, कारण अजूनही आपल्याला 5 मॅचेस कव्हर करायचे. टोटल 5 हे मॅच पकडून. तर आता थोडा टाइम टेबल गतिमान अवस्था खेळावा लागेल. टीम मीटिंगची परवानगी नाहीये. काही ज्या बारीक बारीक गोष्टींवर आयोजकांचं लक्ष. 2 षटकार आणि 1 चौकार. एकूण धावा 21. सावंत फटका, टॅप करतो मिड ऑफला. फिल्डर रेडी आहे. 1 धावेसाठी निघाले. सिंगल न धाव फलक पुढे सरकेल. टोटल स्कोर मूव्ज ऑन. एकूण धावा 22. बॅटिंग करतो संघ महेश पोर्ट शेलकर. या अगोदरचा आपण सामना जरूर पाहिला होता. मीरा स्पोर्ट्स मोरावे, महेश पोर्ट शेलकर. शेवटपर्यंत सामना रंगताना पाहिलं. त्यानंतर सुपर ओव्हर मध्ये पुन्हा एकदा दबदबा निर्माण केला. मनीष कडू 2 षटकार 1 चौकार. लाईन पहिली शॉर्ट सिलेक्शन होतं. हुक करण्याचा प्रयत्न असफल राहिला आणि हा डॉट बॉल. आतापर्यंत मनीष कडूचे 5 चेंडू पाहिले ना, त्यामध्ये 2 षटकार सुरुवातीला आले, 1 चौकार आला. त्यानंतर त्यांनी कमबॅक केला. आदित्य भगतला आपण पाहिलं. आदित्यनं फक्त 5 धावांचं षटक दिलं. त्याच्या गोलंदाजीचं कौतुक करायला पाहिजे. शेलगरचा आदित्य भगत, निलेश इलेव्हन जावळे विनर्स या संघासाठी त्यांनी गोलंदाजी केली. मनीष कडू ताकदीचं वापर. मिड ऑफ कडे फिल्डर रेडी आहे. धाव घेण्याची डायरेक्ट हिट. व्हेरी क्लोज, व्हेरी क्लोज. चांगला प्रयत्न, धाव चोरण्याची तयारी. पंचांचा इशारा येईल. थर्ड अंपायर आपण पाहूया जरूर. पीटीसी लाईव्ह टेक्नॉलॉजीचा आधार आपण घेऊया. चला, फिल्डिंग सुरू ठेवा, निर्णय येईल. धन्यवाद. तोपर्यंत आपण सागर सर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया.
मी भास्कर शेठ घरत साहेबांना विनंती करतो की आपण यावं. आपले शुभ असते या सामन्याच्या अगोदर जो सामना झाला जिकडे अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली, शुभम आपण यावं. आपलं मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मानित केलं जाईल. एकदा जोरदार टाळ्या देऊया आपण शुभमसाठी, ज्यांनी पहिली अर्धशतकी खेळी इथं साकारली. शुभम कोहली ठरलाय मॅन ऑफ द मॅच. व्हेरी वेल डन शुभम, आणि शुभेच्छा असतील तुम्हाला पुढच्या सत्रासाठी. खरं तर कुशलच्या 28 धावा, त्यानंतर आपल्याला वाटलं होतं की बॅट्समन रन आउट. येस, डिसिजन येईल फलंदाज बाद. तोपर्यंत 50 धावा ज्यांनी झळकावल्या, शुभम कॉंग्रॅच्युलेशन्स. आपण मॅच कडे जाऊया. भास्कर शेट आपण असं नसतं बाबा, अशी विनंती आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स सागर सर. येस, बॅट हवेमध्ये होती आणि ते क्लिअरली चित्र स्पष्ट झालं. शुभमचं अभिनंदन करूया. चांगला खेळ पाहायला मिळाला. जो खेळ त्याच्याकडून हवा होता ती बॅटिंग पाहायला मिळाली. पीटीसी लाईव्ह अँड संपूर्ण टीम यांना आपण इथे पाहतो. ओव्हर नंबर 2 गोलंदाज मनीष कडू, त्यांनी धावा दिल्या. एकूण या षटकामध्ये थोडा महागडं ठरलं. 17 धावा दिल्या. 2 षटकानंतर धावा 22 पाहतो बॅटिंग करताना महेश स्पोर्ट्स शेलकर. चला 3 ओव्हर नंतर तुम्हाला ब्रेक दिला जाईल, तो ड्रिंक ब्रेक्स असेल. मात्र आता वेळ घेऊ नका, थोडा आपण मागे चालूया. बॅटिंग करत असताना महेश स्पोर्ट्स शेलकर आणि गोलंदाजी करताना संघ निलेश 11 जावळे विनर्स. मॅच नंबर 4. अजूनही ही मॅच सोडून 4 मॅचेस कव्हर करायचे. मॅनेजमेंटला भरपूर थोडा आता तणाव असेल आणि थोडं जिगरीचं काम आहे आणि त्यावर काम सुरू आहे. जोगेंद्र कोळी आलाय. मोहा कोलीवाडाचा हा खेळाडू गावासाठी खेळताना बऱ्याच वेळा योगदान दिले. 10,000 पॉइंट न तो सोल्ड आउट झाला. ऑक्शन लिलाव प्रक्रिया. लॉफ करतोय चेंडू, मात्र थोडा लेट. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईल. सिंगल बघा झाली मिसफिल्ड. संधी मिळाली. कुशल भगत, वन ऑफ द डेंजर क्रिकेटर, डेंजर बॅट्समन आहे. मागच्या सामन्यामध्ये काय हल्ला बोल केला. कुशलकडे गुणवत्ता आहे. कुशल भगत आपण पाहतो स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप, काही करू शकतो मैदानावर आणि संघासाठी ज्यांनी दिलेले योगदान हे खूप महत्वाचं होतं. जोगेंद्र कोळी पुढचा चेंडू. एकूण धावा दाफलकावर टोटल एकूण धावा पाहतो 24. यस, शॉट लाईक दॅट. अंपायर्स आपण पाहतो इशारा षटकार. डीजेचं अप्रतिम संगीत, पैशाचं महत्व देताना हे सॉन्ग होतं. जोगेंद्र कोळी 2 धावा षटकार. कुशल भगतनं बॅटचं तोंड उघडलं, आपली आक्रमकता तो दाखवते. संघ पोहोचलाय. एकूण धावा 30. आपण पाहतो आडव्या बॅटनं कार्पेटच्या माध्यमातून आपल्या शरीरयष्टीचा पूर्णपणे वापर करतोय. मैदानावर त्याला सेट होऊन खेळायचा सामना महत्वाचा आहे आणि जेव्हा प्रीमियर लीगच्या मॅचेस असतात तेव्हा तुम्हाला तुमच्या वैयक्तिक खेळाकडे सुद्धा सर्वांच्या नजरा असतात. हिरो बनण्याची तुम्हाला संधी असते आणि एक चांगला प्लॅटफॉर्म असतो. UNPL त्यातीलच एक दर्जा दाखवणारी स्पर्धा आहे. खोदून काढला चेंडूला, जरूर पाहतो डीप कडे. फिल्डर रेडी, पकडला हा चेंडू. धाव मिळणार. एक संघ पुढे सरकेल. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. जोगेंद्र कोळी 2 धावा षटकार. सिंगल सिंगल. आता 4 चेंडू मध्ये वैयक्तिक धावा पाहिल्या तर त्यांनी धावा दिल्या 8. त्याचं वैयक्तिक योगदान पाहिलं. गोलंदाजी करताना जोगेंद्र कोळी, मोहा कोलीवाडा. गोलंदाजी करताना निलेश 11 जावले विनर्स. आक्रमण केला. स्टेट हिट. फिल्डर रेडी. प्रसाद झेल सोडणार नाही. पकडला झेल आणि फलंदाज बाद. ही विकेट हवी होती आणि इम्पॉर्टंट विकेट. कुशल भगत आउट. आदित्यच्या षटकामध्ये 5 धावा होत्या. मनीषनं 17 दिल्या. मात्र जो कमबॅक पुन्हा एकदा करून दाखवला जोगेंद्र कोळीनं. आतापर्यंत चेंडू फेकले, 5 धावा दिल्या. 8 एक
10 धावा दिल्यात, 1 विकेट सुद्धा त्याला मिळाली. वैयक्तिक त्याचं योगदान पाहिलं आतापर्यंत संघामध्ये कमबॅक करून देतो संघ. पोहोचला एकूण धावा 32, 32 स्कोर कार्ड धावा 32 धाव फलकावर. बॅटिंग करेल नवीन फलंदाज झाले सौरभ कडू. फुटवर्क वापरलं, ताकदीचा वापर, डीप कडे, खूनी नाही, गॅप शॉट, परफेक्टली टाइम शॉट, 4 रन. पाणी घेऊन जा. 3 ओव्हर कंप्लीट झालेत. ड्रिंक्स ब्रेक असेल एक 2-3 मिनिटं सहकार्य करा. मात्र आता वेळ आयोजकांना वाचवायचे. ड्रिंक्स ब्रेक जरूर आहे, इमर्जन्सी पाणी दिलं जाईल. मात्र आता इथून थोडा स्पीडअप सुद्धा आपल्याला हवाय. 3 षटकांचा खेळ समाप्त. एकूण धावा फलकावर टोटल रन्स 36, 36. या दरम्यान आपण पाहतोय सुप्रसिद्ध उद्योजक श्री सोमनाथ शेठ म्हात्रे साहेबांचं शुभागमन झालंय. साहेब आपण कृपया करून समोर आसनस्थ व्हावं अशी विनंती आहे. सोमनाथ शेठ आपण पुढे बसावं अशी विनंती आहे प्लीज. आणि तसंच हेमंतजी पाटील साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. तसंच जयंतजी म्हात्रे, अनेक मान्यवर पाहुण्यांची मांदी आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर भास्कर शेठ घरत आणि सोमनाथ शेठ म्हात्रे एक वेगळी जोडी आहे. आणि बऱ्याच वेळेला आम्ही खारकोपर प्रीमियर लीग किंवा अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं, अनेक बक्षिसं ज्यांच्या माध्यमातून मला पाहायला मिळतात. ही स्पर्धा वेगळ्या दर्जाची आहे, ही स्पर्धा वेगळ्या धाटणीची आहे. मग आता मात्र मैदानामध्ये जलपान पोहोचल्यानंतर सागर सर काय रणनीती आखली जाईल? आतापर्यंतची गोलंदाजी फलंदाजी पाहता नवीन काहीतरी रचना केली जाईल का, व्यूहरचना केली जाईल का? नक्कीच ठरवलं गेलं असेल. नक्कीच खेळामध्ये रणनीती आखणं, कूटनीती असणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मागच्या काही सामन्याचा विचार केला, राजकिरण कोहली सर आमच्या समोर जॉईंट आहेत, क्रिकेटचे समीक्षक सुद्धा आहेत. क्रिकेटमध्ये तुम्हाला एकाग्रता असणं किती महत्त्वाचं असतं आणि चलबिचल न होता आय सेटल खेळामध्ये खूप महत्त्वाचं असतं. मात्र या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय हा लेखाजोखा सूर्य, खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म दाखवणारी स्पर्धा. UNPL मॅचकडे लक्ष वेधूया. रणजित ठाकूर आलाय. ओव्हर नंबर आपण पाहतो त्याचा 4था, बेलपाडा गावचा आहे. मात्र आता गोलंदाजी करतोय. स्टेट हिट करण्याचा प्रयत्न, फिल्डर रेडी आणि जरूर पाहतो सिंगल मिळेल. क्रिकेटचा जोश एवढा वाढलाय. राजकोली सर असं म्हटलं जातं का भारतामध्ये सर्वाधिक जलद गतीनं विकसित होणारा टेनिस क्रिकेट, जिथे प्रचंड गर्दी असते, प्रेक्षकांची प्रचंड जोश असतो, तरुणांची पसंती असते या खेळाला. रणजित ठाकूर ऑन साइडला क्लिक केला, लेग ग्लास स्टाईलला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे पंच इशारा करतील, मिळाला हात चौकार, 4 धावा. सौरभ कडू बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. रणजित ठाकूरवर हल्ले चढवलेत. सिंगल आली, त्यानंतर चौकार. एकूण धावा 41. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतो. ऑन साइडला पंचांकडे दाद मागितली. महेश पोर्ट्स शेलकर संघ बॅटिंग करत असताना जेव्हा फलंदाजी तुमच्या वाट्याला येते ना, तेव्हा एक जबाबदारी असते. स्ट्रॉंग बॅटिंग साइड मध्ये मग सुरुवातीची फळी असेल, मधली फळी असेल, बॉटम एंड आणि आता मिडल ऑर्डर संघासाठी धावा बनवताना गती कमी केली. सावध फटका खेळला, दूरवर फिल्डर आहे. 1 धाव पूर्ण, 2 धावेसाठी तयारी दाखवली. अनिकेतनं 2 धावा मिळाल्यात. थोडा आमच्या नजरे आड होतं, मात्र जरूर धाव घेण्याची तयारी. 2 धावेने संघ पुढे सरकेल. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावा दाफलकावर 44. प्रणय आम्हाला खूप छान माहिती देतो. एकूण धावा पोहोचल्या 44 वर. रणजित ठाकूर पुढचा चेंडू, ताकदीचा वापर कनेक्ट झाल्याने डीप कडे फिल्डर रेडी, सिंगल मिळेल. जे कमालीचं षटक हाताळलं होतं जोगेंद्रनं. पहिलं षटक आदित्य बघत होता, मार खाल्ला मनीष कडूनं. मात्र बॅटिंग करताना महेश पोर्ट शेलगरला माहिती आहे समोरच्या संघाला कमी लेखून चालणार नाही. प्रसाद या संघामध्ये, आदित्य, अनेक स्टारकास्ट मंडळी या संघामध्ये सुद्धा चांगली धावा होणं. फटका चांगला आहे, स्किलिंग शॉट, सुपर फटका. आपण पाहतो 4 धावा जरूर मिळतील.
रणजित ठाकूर 2 चौकार आले, एकूण धावा फलकावर 49. बॅटिंग करत असताना फलंदाज पाहतो आतापर्यंत अनिकेत कोहली 2 षटकार 2 चौकार. वैयक्तिक योगदान सुद्धा चांगले, 49 वर पोहोचलाय. बॅकफुटला गेले, स्ट्रोक बनवला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डर रेडी, एक धाव पूर्ण आणि इथे मिसफील्ड. पंचांचा इशारा आलाय, जरूर मिळतील 4 धावा. बॅटिंग करताना महेश पोट शेलकर आणि बॅटिंग करताना आपण टोटल रन्स पाहिले 50 रन्स कंप्लीट. एकूण धावा फलकावरती 50 टप्पा ओलांडलाय, पुढे गेलाय आणि एकूण धावा 53. टीम मीटिंग नको, स्पीडअप पाहिजे, थोडं कोऑपरेट करा, स्पीडअप पाहिजे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना विनंती असेल टॉससाठी. लगेच आम्ही सूचना करू. राजकिरण किरण सर तिथे जॉईंट होतील. बेलपाडा रॉयल्स आणि गव्हाण योद्धा. क्षणाचाही विलंब करू नका, आता आपल्याला स्पीड वाढवायचे. गव्हाण योद्धाच आणि बेलपाडा रॉयल्स संघनायक येऊन थांबा. 4 ओव्हर कंप्लीट झालेत, फक्त एकच बाकी. आला असेल तर आपला वेलकम. तर राजकिरण कोहली सर आमच्या समोर जॉईंट आहेत, जे मराठी, हिंदी, इंग्लिश आणि तिन्ही भाषेमध्ये समालोचन करतात. अभ्यासू आहेत आणि जरूर आपण इंग्रजीकडे, त्यांच्या वर्णनाकडे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जरूर जाऊ. आणि इंग्रजी शैलीमध्ये राजकिरण कोहली सर काय म्हणाल? न्हाव्याचं निसर्गरम्य ठिकाण, निसर्गरम्य परिसर, त्याचं थोडक्यात वर्णन आम्हाला तुमच्या इंग्रजी भाषेतून ऐकायला आवडेल. मॅचकडे वळते. रणजित ठाकूर 17 धावा, 5वं षटक घेऊन आले. आपण जरूर पाहतो आदित्य भगत ज्याने 5 दिल्या. काल मनीष आपण पाहिलं, मनीष कडून अगदी संघाचं काही काळ डाव सावरला, त्यांनी 17 दिल्या. जोगेंद्र कोहलीने 14 दिल्या आणि त्यानंतर रणजित ठाकूर 17 दिल्या. लास्ट ओव्हर एज लागली, बॅट्समन होईल आउट. आणखीन एक धक्का, गडी बाद झाले 3रा आणि एकूण धावा फलकावर टोटल 53. सौरभ कडू. डीजे कडे आता आम्ही थोडं कमी वळणार आहोत, कारण आता वेळ आम्हाला वाचवायचे आणि ते आता आम्हाला कम्युनिकेशन ठेवावं लागेल. कारण जेव्हा डीजेची धून असते ना, तेव्हा काही फलंदाज खेळाडू असतात थोडे आरामात येतात, डीजे चालू आनंद घेत असतात. आता थोडा वेळ आपल्याला वाचवायचे. 3 गडी बाद, एकूण धावा फलकावर 53. गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज मानस भोईर, बामणडोंगरी. लक्षवेधी मॅचकडे 5 चेंडूंचा खेळ बाकी. निलेश इलेव्हन जावळे संघाला आपण जरूर पाहतोय. निलेश इलेव्हन जावळे विनर्स. नवीन फलंदाज आलाय दर्शन भोईर. फलंदाजी खेळत असताना अनिकेत कोहली. मानसला आपण जरूर पाहतोय. आक्रमण करतो ऑन साइडला, तिकडे क्षेत्ररक्षक रेडी आहे. धाव मिळणार सिंगल. संघ पुढे सरकलाय. एकूण धावा 54. चला, बेलपाडा रॉयल्स आणि गव्हाण योद्धाच टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. तिथे जवळपास येऊन बसा. 4 चेंडू बाकीत, लगेच टॉस होईल, क्विकली टॉस होईल. मानस पुढचा चेंडू. आक्रमण केलाय, चढवला हल्ला, लॉंग ऑनच्या वरून दणदणीत तुंग षटकार. अनिकेत कोहलीच्या या फलंदाजीकडे ग्रेट इनिंग. 15 मध्ये 37 वर पोहोचलाय. चेंडू शिल्लक 3. संघासाठी आगेकूच करतोय, झगडतोय आणि धावा 60 वर पोहोचला. 6-0. महेश पोट शेलकर संघाची धावसंख्या 60 आहे आणि आता 3 चेंडूचा खेळ बाकी. बॅटिंग करत असताना अनिकेत कोहली वैयक्तिक 15 मध्ये 37 वर खेळतोय. आक्रमणाचा प्रयत्न, फटका फसला. अनिकेत झाला बाद. 16 मध्ये 37 खेळला आणि आता विकेट. मानस भोईर. चेंडू शिल्लक 2 बॉल बाकी. अगदी दोन्ही संघ वेळेवर आलेत. संघनायक त्यांचं मी कमिटीच्या वतीने धन्यवाद देईन. नियमाचं पालन केलं आणि हे खूप महत्त्वाचं असतं. राजकिरण कोहली सर जेव्हा सूचना देतात आणि त्याचा आदर करणं. काही ठिकाणी समालोचक 5-6 वेळा बोलतात, मात्र कोणी येत नाही. रिस्पॉन्स आणि गिव्ह रिस्पेक्ट असं म्हटलं जातं आणि या संघनायकांचा धन्यवाद द्यायला पाहिजे. हीच तर खासियत ठरली UNPL ची.
आणि त्याचं श्रेय पूर्ण जाईल UNPL कमिटीला. सागर सर. नक्कीच. जेव्हा एखादे समालोचक सूचना देतात त्याचं नियमाचं पालन करणं सुद्धा एका आदर्श संघाचं, आदर्श खेळाडूंचं असं म्हटलं जातं आणि त्या सूचनेचं पालन केलं. दोन्ही संघनायक बेलपाडा रॉयल्स आणि गव्हाण योद्धाच. टॉस होईल इनिंग ब्रेकमध्ये. चेंडू शिल्लक 2 मानस. एकूण धावा दाफलकावर 60 धावा. नवीन फलंदाज जीत खोत. जीत नक्कीच वेगानं बॅट फिरवली. वाईटचं कॉल येईल. क्रिकेटमध्ये अनेक आधुनिक फटके आले. वाईटचं कॉल. स्वीप शॉट, जाडू शॉट, बैठक शॉट, पल्लू स्कूप. आधुनिकता क्रिकेटमध्ये पाहिले. अनेक रंजकता क्रिकेटमध्ये नेहमी खेळताना फलंदाजांना पाहिलं. आणि आता हा व्हाईट बॉल. एकूण धावा 61. टोटल स्कोर गुणतालिकेवर धावा नमूद झालेत 61. 2 चेंडूचा खेळ बाकी. मानस भोईर समोर उभा आहे. जीत खोत. खराब चेंडू लॉफ्ट केलाय. दिला दणका आणि धमाका. डीप स्कोर लेगला हा षटकार. टोटल स्कोर मूव्स ऑन 67. पाहूया. थोडासा सामना थांबलाय. बऱ्याच वेळा आपण राजकिरण सर पाहत असतो. जेव्हा जेव्हा रिव्ह्यू येतो तेव्हा वेळ आणि अंपायर सिग्नल फेअर डिलिव्हरी. मॅच ऑन ठेवा. एकूण धावा दाफलकावर 67. 67 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू असेल. चला बॅट्समन रेडी राहा. विनंती असेल. 2 वाजून 10 मिनिटं झालेत. अजून एक इनिंग बाकी आणि त्यानंतर 4 मॅचेस. थोडा वेळापत्रक बिघडलाय आणि 5:30 नंतर प्रणय अंधार येतो आणि त्यानंतर जो 5:30 आणि 6चा टायमिंग असतो ना तिथे अनेक वेगळे उलटफेर होतात. अंधारामध्ये काय काय होते राजकिरण कोळी सरांना माहिती आहे आणि जेव्हा दिवस कमी असतो तेव्हा स्ट्रगल करावा लागतो. आक्रमण केलं. हल्ला चढवला. 1 धाव पूर्ण. स्कोर मूव्स ऑन झाली. मिड स्पीड कमबॅक चांगले. 67 + 2 धावा होतील 69. 70चं टार्गेट. पुन्हा एकदा धावा होतात राजकिरण कोळीसर या स्पर्धेमध्ये. मैदान फलंदाजीसाठी अनुकूल आहे. 69. 70चं टार्गेट. लगेच टॉस कडे वळतो बेलपाडा रॉयल्स आणि गव्हाण योद्धा. धन्यवाद. धन्यवाद सागरजी. यावं. सोमनाथ शेठ मात्र साहेबांना विनंती आहे असेल की आपण आपले शुभ आणि पवित्र असते नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एका बाजूला गव्हाण योद्धाच आणि एका बाजूला बेलपाडा रॉयल्स. कोण कॉल करत आहे? गव्हाण योद्धाच कॉल करतात. स्पिन द कॉइन. टेल वॉज द कॉल. टेल इट इज. तर सिद्धेश सोमनाथ शेठ आपण बसून घ्यावा. सिद्धेश निर्णय काय असेल? गोलंदाजी करू. गोलंदाजी कराल. आज सकाळपासून पाहिलं तर धावा बनतायत. मगाशी 100 धावाही झाल्या होत्या. आत्ताही जवळजवळ 70 धावा आहेत. प्रमुख 5 गोलंदाज वापरायचे आहेत. लीग मॅच आहे. टीमची संघ बांधणी कशी झाली? टीम तर चांगलीच आहे आणि आम्ही गोलंदाजी पण खूप चांगले आहे. टीम बांधताना संघ मालकांनी कोणत्या प्रकारे प्रतिसाद दिलाय? असं काय ठरवलं नव्हतं का टीम अशी करायची तशी करायची. जसे प्लेयर येत होते तसे आम्ही घेत होतो. आपली उल्वेनोड प्रीमियर लीगची ही कमिटी आहे आणि आपलं एकत्रित आयोजन याबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप चांगलं असतं दरवर्षी. कमिटी खूप स्ट्रॉंग असल्यामुळे खूप आयोजन चांगलं होतं. धन्यवाद. निश्चितच निर्णय विरोधात गेलाय. समोरचा संघ पाहिला तर अगदीच सिद्धेश हा खूप चांगला खेळ करणारा आणि संघही तेवढ्याच ताकदीचा आहे. तो कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? आम्ही आमचा 100% देण्याचा प्रयत्न करू. कारण मी नेहमी म्हणतो क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. तर आपण प्रेडिक्ट नाही करू शकत की आपण किती काढू. पण आम्ही आमचा 100% देण्याचा ट्राय करू. एक वेगळा संघ, एक संघनायक म्हणून कोणत्या खेळाडूंकडे जास्त लक्ष असेल? मी जेव्हा संघ निवड करत होतो तेव्हा मी अशा प्रकारे केलं होतं की मला एक ओपनर पण पाहिजेत, ॲज अ फिनिशर पण पाहिजेत. तर सिद्धेश असा बोलला की तो जे येत होते ते प्लेयर घेत होते. पण मी तसं नाही केलं. मी प्रॉपर बांधणी करून ओपनर्स पण घेतलेत, मिडल ऑर्डर पण घेतले आणि फिनिशर पण घेतलेत.
म्हणजे स्वतःच्या स्क्वॉडवरती पूर्ण विश्वास आहे. 100% चांगला स्क्वॉड बांधला असा विश्वास आहे. निश्चितच दोघांना दिवस शुभेच्छा. आणि जाऊया मैदानाकडे. द न्यूज फ्रॉम द प्रेझेंटेशन बॉक्स इज गव्हाण योद्धाज हॅव वोन द टॉस. दे हॅव डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. थँक्यू. धन्यवाद सागर सर. खरं तर तुमच्या सूचना आली होती की ह्या मैदानाबद्दल काहीतरी इंग्लिशमध्ये 2 कमेंट करा. तर एक गोष्ट अशी होते की ज्या वेळेला आम्ही इंग्लिशमध्ये कमेंट्री करतो त्या वेळेला पहिल्या शिव्या येतात त्या लाईव्हमधून की घरावरून इंग्रजांचं विमान गेलं का, म्हणून मी इंग्लिश कमेंट्री शक्यतो करत नाही. आणि माझे सुहास शेठ काही प्रश्न असे असतात, मुलांना शाळा पाहिजे इंग्लिश, नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करणार 31ला, आपला वाढदिवस लक्षात ठेवणार इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे, आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेला कोणीही मात्र कॅलेंडर आणणार नाही, तरी मात्र आम्ही सांगतो की इंग्लिश कॉमेंट्री ऐकणार नाही. कृपया करून लक्ष द्या, आपण इंग्लिश कॉमेंट्री ही ऐकली पाहिजे. मराठी हिंदी तर आपण चांगलंच करतो, कारण आता आपण ग्लोबली विचार केला तर खूप महत्त्वाचा आहे. वेलकम टू द वंडरफुल क्रिकेट स्टेडियम ॲट द न्हावा, which is a Gaudevi cricket team Nhava. If we see the entire stadium, it's in the oval shape and it's a natural ground. Throughout out of the ground we have seen several types of the trees. At the other end we have seen wonderful sea of the backwater of the Arabian Sea, and at the another end we have seen a beautiful temple of Ai Gaudevi Mata. In this wonderful arrangements we have observed since the morning such wonderful crickets and great kind of arrangements. जाऊया मैदानाकडे. निश्चितच मॅच चालू आहे जी की खेळली जात आहे. यावेळेला तर पहिलाचा चेंडू हलक्या हाताने खेळला होता. मॅच चालू आहे जी की निलेश 11 जावळे विनर्स विपक्ष महेश स्पोर्ट्स शेलगर. टार्गेट जर पाहिलं तर 30 चेंडू मध्ये 70. ह्यावेळेला मात्र संघाचा संघनायक अनिकेत कोहली चांगला खेळलाय. फटका चांगला आहे, इनसाइड आउटचा फटका. हा फटका जरूर काही धावा आणि कॉन्फिडन्स देऊन जाईल फलंदाजाला. आलाय चौकार. On the first delivery, we have seen a dot delivery. After that, Prasad Gharat tries to hard towards the long off. This time wonderfully delivered into the block area, which is middle in the leg. Prasad totally missed the delivery. Since it's dot delivery one more time, Prasad have missed the delivery. Jeet Khod, the well-known bowler from Bamandungri, it's delivering his personal first over, and at now he has delivered 3 deliveries and 4 runs have been considered yet now. ह्या वेळेला मात्र फटका चांगला आहे. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये जाईल, परंतु ह्या वेळेला फक्त फटका नाहीये तर अंतरही चांगला गाठलाय. आलाय पुन्हा एकदा लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार. तो इसे कहा जाता है ईंट का जवाब पत्थर से. अगर तुम्हारा कप्तान खेलेगा तो मैं भी, प्रसाद घरत मेरा नाम है, मैं भी खेलूंगा, क्योंकि प्रमोद जी कडू साहब ने जो विश्वास जताया है उसके ऊपर मैं खरा उतरूंगा. इस बीच एक बेहतरीन स्ट्रोक देखने को मिला है, घूम के मारा है और ये आएगा वन मोर टाइम. बिग 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 सिक्सर.
धन्यवाद. जर कोणी जेवणाचं बाकी असेल आयोजन करताना आधी लाईव्ह टेनिस तसेच आपले सर्व आयोजकांमध्ये तर कृपया करून जेवण घ्यावं अशी विनंती आहे. आपण कमिटीशी संपर्क साधू शकताय. तसेच कोणी जेवणाचं बाकी असेल तर आपण कृपया करून आमच्याशी संपर्क साधा अशी विनंती आहे. दरम्यान आपण पाहतोय आतापर्यंत जीत खोत पहिल्या 2 चेंडू 1 चौकार, तिसरा चेंडू निर्धाव, तदनंतरचे 2 चेंडू मात्र पाहिलं तर अगदीच 2 चेंडूंवरती 2 षटकार खेचलेत प्रसादने. इस बीच गेंद हवा में है, क्या है कैच हो सकता है और क्या हो चुका है. जीत खोत को मालूम था ये गेंद हवा में थी, पूरी तरह से प्रेशर बन चुका था और जिस तरह से प्रसाद गलत खेल रहे थे ये पारी बड़ी हो सकती थी. अरे बल्लेबाज आउट. इसी को तो कहते हैं अगर सुबह का भूला शाम को वापिस आए तो उसको भूला नहीं कहते दोस्तों. जीत खोत पहली गेंद पे बिंदी गेंद फेंकी थी, उसके बाद एक चौवा आया, उसके बाद बिंदी गेंद आए, उसके बाद 2 छगे आए. क्योंकि जिस तरह से प्रसाद घरत जाने जाते हैं माने जाते हैं उसी तरह की बल्लेबाजी चल रही थी. ऑफ स्टंप के बाहर हाफ ट्रैकर गेंद फेंकी और वितेश तर्रार ऑफ स्टंप के बाहर से अनऑर्थोडॉक्स स्ट्रोक खेलने का प्रयास किया था प्रसाद घरत की ओर से और ये खुद जीत खोत ने कॉटन बॉल का विकेट अपना खुद का बनाया और कॉन्फिडेंस के साथ जो जल्लोष किया उसको कहते हैं कमबॅक. क्योंकि जब तक प्रसाद घरत रहते थे पूरी तरह से महेश स्पोर्ट्स शेलगर को टेंशन रहता था. निश्चितच इथून मात्र दोन्ही संघांना एक आपण पाहू शकतोय अनिकेत कोळी आणि प्रसाद घरत. इथून काय संघातून काय कोणत्या पद्धतीची समीकरणं पसरवली जातील, समीकरण केली जातील. कारण आता मात्र प्रसाद सारखा एक घातक विध्वंसक फलंदाज मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला आलाय. इथून रणनीती आखली जाईल का. रोहन पाटील फटका मात्र मोठा मारताना आतल्या बाजूला लागला बॅटच्या. निश्चितच फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथं आहे. 1 धाव मात्र जरूर मिळेल. 1 धाव्याने मात्र प्रसाद पाटील जो की याच्या अगोदरच्या मॅच मध्ये सामना पुरुषोत्तम ठरला होता. प्रसाद पाटील 17 चेंडूमध्ये 38 धावा ठोकल्या होता. तो प्रसाद पाटील इथं स्वतःची स्ट्राईक मात्र चेंज करतोय, स्वतःचं खातं उघडतोय. आणि मनीष कडू ज्याला प्रसाद पाटीलला मनीष कडूने सुंदर असं एक साथ दिली होती तो मनीष कडू मात्र आता मैदानामध्ये स्ट्राईक वरती आलाय. गोलंदाज रोहन पाटील चांगली कामगिरी करावी लागेल. फटका फसलाय. निश्चितच आउट स्विंग इथं मात्र पाहायला मिळाला. रोल केल्या होत्या फिंगर त्याच्यामुळे मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पूर्णपणे चकलाय चेंडू आणि चेंडू फळीचं मेतकूट काही जमताना पाहायला मिळालं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता मात्र इथं झाली. ह्यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा फलंदाज बाद होईल. तर एक सूचना आहे राज युवा प्रतिष्ठान आणि श्रीयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स जी मॅच पेंडिंग आहे ती मॅच उद्या सकाळी 8:30 वाजता सुरू करण्यात येणार आहे. संघमालक संघनायकांना विनंती आहे आपण उद्या सकाळी 8:30 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतोय कालची मॅच जी राहिली होती राज युवा प्रतिष्ठान वर्सेस श्रीयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स दोन्ही संघांना एक संघमालक आपणास विनंती आहे उद्या पहिली मॅच उद्याच्या लॉट्सच्या अगोदर पहिली मॅच आपली होणार आहे जी की कालची शिल्लक राहिली होती. आपण याची सूचनेची नोंद घ्यायची आहे आणि आपण उपस्थिती दाखवायची बरोबर उद्या 8:30ला. चला मॅच थोड्याशा उशिराने चालू आहे तर गेअर अप करायचं आहे मित्रांनो. आता डीजेलाही जास्त वाजू दिलं जाणार नाहीये परंतु गेअर अप करायचं आहे. रोहन पाटील इथं मात्र कमबॅक करतोय. पहिल्या 3 चेंडूंमध्ये 1 धाव अवघी खर्ची केली आणि 1 विकेट मिळवलाय जो की मनीष कडू आतापर्यंत पहिल्या मॅच मध्ये चांगला खेळला होता. मनीष कडू तो मात्र बाद होऊन तंबूच्या आश्रयाला गेलाय. आता प्रसाद पाटील वरती मात्र नजरा असतील त्या म्हणजेच महेश स्पोर्ट्स शेलगर संघाच्या. खरं तर सचिन शेठ भगत साहेब यांची ह्या दोन्ही संघ पाहिलं तर त्यांच्या आधिपत्याखाली खेळताना बऱ्याच वेळेला पाहिलंय परंतु ही UNPL आहे.
चेंडू पहा, सबमरीन डिलिव्हरी फेकली गेली ऑफस्टंपच्या बाहेरून. अगदी चेंडू कोणत्या पद्धतीने जास्त उसळी न घेता सरळ निघून गेलाय. गोलंदाजाचा श्रेय आहे, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल या चेंडूसाठी. सागर घरत जो की प्रारंभिक चेंडू फेस करतोय. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू अगदीच ब्लॉक करण्याचा प्रयत्न केला गेला होता. क्रिकेटच्या गोलंदाजी मधलं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातं, यॉर्कर चेंडू मात्र इथं फेकला गेलाय. वंडरफुल डिलिव्हरी डिप्लॉइड इन टू द स्टम्प्स बाय बॉलर रोहन पाटील. चौथ्या पर्वाचा उत्कृष्ट गोलंदाज रोहन पाटील. ह्यावेळेला फुल टॉस चेंडू. काय घडलं, अगदीच काहीशा अवधीनंतर मात्र माशी शिंकली आणि चेंडू फुल टॉस गेला. रोहन पाटीलच्या ह्या चेंडूवरती आलाय षटकार. दिली शिवत राहता काळजाचे मावळे मिळवे शिवबा, स्वातंत्र्याचे बीज पेरले हृदया. अशा छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करूया. चला आपण टीम मीटिंग नको घेऊया मित्रांनो, विनंती आहे सातत्याने. चला पंचांना विनंती असेल आपण तंबी द्यावी. चला शेलगर संघ टीम मीटिंग जास्त घेऊ नका. अनिकेत कोळी. टार्गेट आहे 70 धावांचं, जे की 14 पूर्णांकाच्या सरासरीने पळायचं होतं. आणि इथून मात्र सुरुवात झाल्यानंतर पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 16, कारण तिथे प्रसाद नावाचा झंझावात मात्र पाहायला मिळाला. तदनंतर मात्र रोहन पाटीलने थोडंसं कमबॅक केलं, कारण महत्वाचं होतं जीतने शेवटच्या चेंडूवरती मिळवलेली प्रसादची विकेट. तिथून मात्र रोहननी पुन्हा एकदा एक विकेट मिळवली. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या अवघ्या 7, 1 विकेट. 2 षटकांच्या अंती धावा आहेत ते म्हणजेच 2 बाद 23. इथून येणारे 18 चेंडू 47 धावांची गरज. इक्वेशन्स बनले 18 डिलिव्हरीज 47 रिक्वायर्ड मॅन्डेटरी रन्स. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू चांगलाच अगदी रिटर्न क्रीज मधून आतून जाणारा चेंडू. पंचांकडे कोणत्याही प्रकारचा संदेह नाहीये. निश्चितच फलंदाजाने आशाळभूत नजरेने पाहिलं गेलं होतं. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या आपण पाहतोय 23 वरती सीमित आहे, स्थित आहे. 23 वरती थांबलेली आहे. 17 चेंडू 47 धावांची गरज. ऑफस्टंपच्या बाहेरचा पुन्हा एकदा चेंडू. खरं तर गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय तो म्हणजेच गव्हाणचाच विनय कोळी. एक जबरदस्त उंच असा गोलंदाज देहबोली पाहिली आणि त्या उंचीचा मात्र फायदा होतोय. खरं तर उंचीच्या अनुसार आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर चेंडू, चांगला उचली देणारा चेंडू एखादा येऊ शकतोय, पण तो आतापर्यंत पाहिलं तर गुडलेंथवरून बाहेर काढले चेंडू. यावेळेला फटका फसला आहे. जेलखाली क्षेत्ररक्षक स्वतः यष्टीरक्षक येतील. कुशल इथं मात्र कॅच संपवतील. फलंदाजचा इथं मात्र खेळ संपेल. प्रसाद पाटील बाद. आज 3 जानेवारी म्हणजेच स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. आणि त्यांच्या जयंतीनिमित्त मात्र आपण त्यांना विनम्र अभिवादन देऊया. शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योती पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. खरं तर अशा व्यक्तींचे स्टेटस महिलांनी ठेवणं गरजेचं आहे. हिरोईनचे स्टेटस ठेवण्यापेक्षा, हिरोईनना फॉलो करण्यापेक्षा आपण अशा व्यक्तिमत्वांचे स्टेटस ठेवणं गरजेचं आहे. अशा व्यक्तींना फॉलो करणं गरजेचं आहे. जर आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंसारख्या व्यक्तिमत्व नसतं तर महिलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं असतं. इथं मात्र 15 चेंडूमध्ये 47 धावा नाही झाल्या तर मात्र विजयापासून वंचित राहावं लागेल. निश्चितच जावळे संघाला 1 धाव मात्र जरूर आली. 70 धावांचा हा पाठलाग आपण पाहतोय. 70 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत प्रसाद पाटील, प्रसाद घरत, मनीष कडू,
म्हणजेच टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली, मिडल ऑर्डरकडे आता मात्र मार्गक्रमण करतात, ते म्हणजे सागर घरत आणि आदित्य भगत. ही जोडगोळी आपण पाहतोय. विनय कोळी तयार. वाव, सुंदर गोलंदाजी, देखणं सादरीकरण अप्रतिम, भन्नाट मारा पाहायला मिळाला. निश्चितच गोलंदाज विनय कोळी गव्हाण स्थित असा गोलंदाज, एक हुशार. आणि आतापर्यंत 4ही चेंडू पाहिले तर 5ही चेंडू पाहिले तर अवघी 1 धाव खर्च केली, 1 गडीही बाद केलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू अगदीच पूल करण्याचा प्रयत्न केलाय आणि हा पूल मात्र अगदीच बरोबर वायडिश मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चाललाय. काऊ कॉर्नर मधून चेंडू उचलला जाईल तोपर्यंत मात्र 1 धाव. चांगलं षटक हाताळलंय तर मात्र शेलगर संघाला पूर्णपणे कमबॅक करून दिला असेल का प्रणय सर या षटकाने? कारण बघा ना, आपण पाहिलं तर 18 चेंडू 47 धावा होत्या, आता मात्र 12 चेंडू 45 धावा, म्हणजे हे षटक पूर्णपणे कमबॅक करणारं षटक ठरलं. चला अनिकेत कोहली, जास्त मीटिंग नको, पाण्याची व्यवस्था करा विनंती असेल, पाण्याची व्यवस्था करा. जोपर्यंत मैदानामध्ये जाईल पाणी, आपण ऐकूया सुमधुर संगीत डीजे यांच्या माध्यमातून. विनंती असेल थोडीशी घाई करा मित्रांनो. मुश्किल मात्र इथं बनली थोडस. 12 चेंडू 45 धावा. जब भी मुश्किलें बनेगी तब तक आपको याद रखना है, सफर में अगर मुश्किलें आए तो हिम्मतें और बढ़ती है. सफर में अगर मुश्किलें आए तो हिम्मतें और बढ़ती है. अगर कोई रास्ता रोके तो जरूरतें और बढ़ती है. अगर बिकने पर आ जाओ तो घट जाता है दम अक्सर. ना बिकने का इरादा हो तो कीमत और बढ़ती है. इधर से यहां से हम 12 गेंदे और 45 की जरूरत. तो मैच अभी भी छूटा नहीं है, क्योंकि सामने आदित्य भगत जैसा होनहार बल्लेबाज है जिनमें पूरी क्षमता है, ताकत है, और सामने गेंदबाज सौरभ कडू. ये दोनों भी शेलगर टीम से बिलोंग्स करते हैं, तो एक दूसरे के बारे में पूरी तरह से जानते हैं. सागर घरत के लिए पहली गेंद फुल टॉस गेंद थी, उसको उड़ाया, गेंद हवा में लहराती हुई. 2 फील्डर आएंगे तब तक ये कैच पूरी भी कर चुके हैं, और एक बल्लेबाज यहां पे जाएंगे पैवलिन में. आउट. बघा, जर महेश स्पोर्ट्स शेलगर संघ जिंकला तर इथून टॉप 8 मध्ये जायला पूर्ण संधी आहे. जर महेश स्पोर्ट्स शेलगर संघ जिंकला तर सानवी अँड गोल्डी संघ तुम्ही ह्या स्पर्धेमध्ये जिवंत राहाल. यावेळेला मात्र फटका अगदीच फसलाय. 11 चेंडू 45 धावांची गरज असताना पुन्हा एकदा चेंडू जरूर चाललाय मिड विकेट रिजन मध्ये. तिथून मात्र चेंडू फेकला जाईल, 1 धाव पूर्ण केली जाईल. शेलगर संघ, मग महेश स्पोर्ट्स शेलगर आपण जो मानतोय आदरणीय सचिन शेठ घरत साहेबांचा संघ, एम भाई यांचा संघ. एम भाई आज सकाळपासून इथं अगदीच उपस्थित आहेत. याच्यानंतरचा सामना आपल्याला बेलपाडा रॉयल्स विपक्ष निश्चितच हेमंतजी पाटील साहेबांचा संघ पाहायला मिळेल. गव्हाण योद्धाज. फटका चांगला आहे. मी म्हटलं होतं आदित्यकडे पूर्ण ताकद आहे. विशेष म्हणजे आदित्य सौरभ कडूला जाणून आहे. हा लाय अगदीच वेळेवरती संजीवनी षटकार.
मॅच इथून फिरणार का, मॅच इथून रंगणार का? 9 मध्ये 38 आदित्य भगत इथून मॅचला रंगवण्याचं काम करणार का? यावेळेला मात्र पाहिलं तर चेंडू चालला जरूर मिड विकेट रिजन मध्ये, वाईडिश मिड ऑन रिजन मध्ये, तिथून मात्र चेंडू फेकला जाईल. 1 धाव फक्त मिळेल. 1 धावेने मात्र धावसंख्येला आकार मिळेल, धावसंख्या जाऊन पोहोचेल ती निश्चितच 33. आणि इथून अजूनही 8 चेंडू आणि 37 धावांची गरज. 8 मध्ये 37 निलेश 11 विलन्स जावले संघ करून दाखवतील का? फटका चांगला आहे, गॅप शॉट सिलेक्शन परंतु नाही या मिड विकेट म्हणून चेंडू मात्र स्क्वेअर लेग कडून चेंडू फेकला जाईल. अगदीच 1 धाव मात्र पकडली जाईल. 1 धावेने मात्र समोरचा संघ जो आहे महेश स्पोर्ट्स शेलगर संघ तो मात्र अगदीच खुश राहील. 7 चेंडू 36 म्हणजे इथून प्रत्येक चेंडू जवळजवळ मोठ्या फटक्यासाठी खेळावा लागेल. फटका फसलाय की काय? पूर्ण ताकदीने खेळलाय. मी म्हटलं होतं की सौरभ कडूला पूर्णपणे जाणून आहे हा फलंदाज. आदित्य भगत पुन्हा एकदा आलाय षटकार. मॅच जिवंत ठेवण्याचं काम मात्र आदित्य करतोय. 6 चेंडू 30 धावांची गरज. चला विनंती आहे आपण लगेच क्षेत्ररक्षक सजवा. शेलगर संघ थोडा वेळ जास्त घेत आहे. आपण अनिकेत चला विनंती आहे आपण क्षेत्ररक्षक सजवाशी. आयोजकांची आम्हाला सातत्याने कानभरणी येत आहे की आपल्याकडे वेळ अगदीच कमी आहे. ऑलरेडी आपण कालची 1 मॅच बॅकफूट वरती आहोत. ती मॅच उद्या सकाळी 8:30 वाजता सुरुवातीने खेळवली जाणार आहे. राजयुवा प्रतिष्ठान विपक्ष श्रेयांश गौरांश 11 बामणडोंगरी ब्लास्टर्स. त्या दोन्ही संघनायकांना संघमालकांना विनंती आहे उद्या सकाळी 8:30 वाजता आपला संघ बरोबरीचा रिपोर्ट केला पाहिजे. उद्या 8:30 वाजता ती मॅच पहिला खेळवण्यात येईल. म्हणजेच PTC लाईव्ह आपल्याला बरोबर उद्या 8 वाजता इथे यावं लागेल. तसंच पंच समालोचक सर्वांना आयोजकांना सुद्धा उद्या लवकर यावं लागेल. तरच आपल्याला फायनल डे मध्ये काही वेळ मिळेल. 6 चेंडू 30 धावांची गरज. मॅच अजून संपलेली नाही आहे. गोलंदाज आपण पाहतोय समीर कोळी. फटका यावेळेला मात्र उचलण्याचा प्रयत्न केला गेला आहे. बऱ्याच वेळ चेंडू हवेमध्ये आहे. महाबली दर्शन मात्र झेल खाली येताना 40+ मास्टर्स. मगाशीच्या मॅच मध्ये दर्शनने खूप सुंदर कॅच घेतला होता, डाईव्ह केली होती समोर. दुर्दैवाने त्यावेळेला लाईव्ह कव्हरेज नव्हतं, अन्यथा ती कॅचही अगदीच फेमस झाली असती. महाबली दर्शन 40+ मध्ये अनेक मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्या माध्यमातून उचलले जातात. इथे मात्र अजूनही 5 चेंडू 29 धावांची गरज. आदित्यचा फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक येईल का? येस, स्वतः गोलंदाज मात्र झेल खाली आलाय. पकडलाय झेल. संपलाय फलंदाज आदित्य भगतचा खेळ. हेच ते गाणं आणि गौतमी पाटीलची अदा. सबसे कातिल गौतमी पाटील. त्यानंतर मात्र वादाच्या भोवऱ्यामध्ये आली होती. 4 चेंडू आणि 29 धावांची गरज. मॅच मात्र आता औपचारिकतेकडे झुकते. महेश स्पोर्ट्स शेलगर संघ मात्र इथं खुशीमध्ये दिसेल जरूर. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू. हा गोलंदाज मला कळलं नाही प्रणय. मगाशी ही पहिले 2 चेंडू चांगले फेकले आणि तदनंतर मात्र वाईड कडे त्यांनी मोर्चा वळवला. मॅच पूर्णपणे चांगली खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तदनंतर मात्र वाईड कडे मोर्चा वळला. रिव्हर्स स्विचचा अवलंब केलाय. हा रिव्हर्स स्विच नाहीये तर स्वीट फटका सुद्धा आहे. हा आलाय मोठा फटका. येईल षटकार. यावेळेला मात्र चेंडू चांगला आहे. समीर कोळी, खरं तर तुझ्याकडे चेंडू चांगले आहेत मित्रा, परंतु कधी कधी व्हेरिएशन करताना चुकतोस की डिसिजन घेताना चुकतोस ते अजून कळत नाहीये.
अन्यथा तुझी गोलंदाजी चांगली आहे, तुझ्याकडे टप्पा चांगला आहे, परंतु बॅट्समनचं पदलालित्य बघून कदाचित फॉलो करताना चुकतोस की काय. यावेळेला पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न, पायातला चेंडू बरोबर खोदून काढला, स्विच हिट मध्ये पुन्हा एकदा आलाय चौकार. उशीर झालाय परंतु अजूनही एक चेंडू, 18 धावांची गरज. मानस आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय, एक षटकार आणि चौकाराने मात्र 10 धावा उभ्या केल्यात, म्हणजे झुंज देतोय, परंतु ही झुंज मात्र अयशस्वी आणि एकाकी ठरेल की काय. निलेश 11 जावले विनर संघ. ह्यावेळेला मात्र शेवटचा चेंडू पुन्हा एकदा ठोठावलाय जरूर, शेवटच्या चेंडूवरतीही आलाय चौकार, म्हणजेच 14 धावांच्या फरकाने मात्र इथं महेश स्पोर्ट्स शेलगर संघ विजयश्री संपादन करेल. अतिशय जबरदस्त खेळ करत महेश स्पोर्ट्स शेलगर संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. तर चला विनंती असेल आपण लगेच गव्हाण योद्धा संघ आपला जो निर्णय आहे त्याच्यावरती लगेच